आज आपण कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग याबद्दल बोलणार आहोत. पण त्यासाठी सर्वात आधी आपल्याला कोण म्हणजे काय आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी समजून घ्याव्या लागतील. चला, आपल्या अलार्म घड्याळाचं उदाहरण घेऊया. हा मिनिट काटा आहे आणि हा तास काटा आहे, ज्यांना आपण कोणाच्या भुजा किंवा बाजू असंही म्हणू शकतो. तर ही माझी एक भुजा आहे आणि ही माझी दुसरी भुजा आहे. या दोन भुजांच्या मधील ही जी जागा आहे तिलाच आपण कोन असं म्हणतो. म्हणजेच ही मधली जागा म्हणजे कोन होय. आणि ज्या बिंदूवर या दोन भुजा एकत्र येतात याला शिरोबिंदू म्हणतात. आता आपण हे गणितीय भाषेत व्यवस्थित समजून घेऊया. समजा इथे आपल्याकडे बिंदू ए आहे आणि इथे बिंदू बी आहे आणि आपण एक किरण काढला. आपल्याला माहीतच आहे की किरण कधीही संपत नाही, तो एका दिशेने पुढे पुढे जात राहतो. आता दुसरा एक किरण दर्शवण्यासाठी आपण सी बिंदू घेऊया. अशा प्रकारे आपण या दिशेने जाणारा दुसरा किरण काढू. आता या दोन किरणांमधील जी जागा आहे तिलाच आपण कोन असं म्हणतो. तर कोन म्हणजे अशा दोन किरणांमधील जागा जे एका बिंदूमध्ये एकमेकांना जोडलेले असतात. ज्या बिंदूपाशी या दोन भुजा एकत्र येतात त्याला शिरोबिंदू म्हणतात. म्हणजेच या किरणांना आपण भुजा म्हणतो आणि हे किरण ज्या बिंदूवर मिळतात त्याला शिरोबिंदू म्हणतात. आणि जर आपण नीट पाहिलं तर व्याख्येनुसार कोन म्हणजे दोन किरणांचा संयोग आहे. हा पहिला किरण आणि हा दुसरा किरण. आपण कोणाचं नाव लिहिण्यासाठी अशा चिन्हाचा वापर करतो. हे कोणाचं चिन्ह आहे ज्याला अँगल साईन असं सुद्धा म्हणतात. इथे बी हा बिंदू आहे आणि म्हणून आपण याला कोन ए बी सी असं वाचतो आणि असंच आपण याला लिहितो. याला आपण कोन सी बी ए असं सुद्धा लिहू शकतो. तर हा कोन ए बी सी हा किरण बी ए आणि किरण बी सी यांचा संयोग आहे. आता आपण या कोनाबद्दल अधिक बोलूया. समजा आपण एक किरण काढला आणि कोन तयार करण्यासाठी दुसरा एक किरण घेतला. आपण इथे ए बिंदू दाखवूया, म्हणजेच हा किरण एच्या दिशेने जातोय. आपण शिरोबिंदूला बी हे नाव देऊया. तर हा ए आणि हा बी आणि दुसऱ्या किरणावर सी बिंदू दर्शवूया. तर हा झाला किरण बी सी आणि या दोन किरणांमधील जागा म्हणजेच कोन. कोनाच्या व्याख्येनुसार दोन किरणांमधील जागेला कोन म्हटलं जातं. पण सहज विचार करताना आपण फक्त याच जागेला कोन म्हणू शकतो का? किंवा यालाच का बरं कोन मानतो? या बाहेरच्या दुसऱ्या जागेचं याचं काय? ही जागासुद्धा तर दोन किरणांच्या मध्येच आहे ना. मग आपण ह्याला कोन म्हणू शकतो का? हो, नक्कीच आपण म्हणू शकतो. पण आता असा टप्पा येतो जिथे आपण यांच्यात फरक करायला सुरुवात करतो. हा सुद्धा एक कोन आहे आणि हा आतला सुद्धा एक कोन आहे. पण हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे आहेत. चला तर मग हे एकमेकांपासून कसे वेगळे आहेत हे परिभाषित करूया. हा कोन दोन किरणांच्या मध्ये आहे असं दिसतं. तर दोन किरणांमधील बिंदू किंवा भाग हा एक विशिष्ट भाग बनतो, ज्याला आपण अंतर्भाग असं म्हणतो. आता हे समजण्यासाठी आपण एक प्रतल मानूया. हे आपलं प्रतल आहे. कारण किरण हे अमर्याद वाढणारे असतात, म्हणून आपल्या चर्चेसाठी आपण याला एका प्रतलापुरतं मर्यादित ठेवूया. आपण या किरणाला पुढे वाढवू शकतो आणि याला सुद्धा पुढे वाढवू शकतो. जेव्हा आपण दोन किरणांनी व्यापलेल्या आतल्या भागाबद्दल बोलतो त्याला आपण अंतर्भाग म्हणतो, कारण तो आतल्या बाजूला असतो. तर प्रतलातील अशा सर्व बिंदूंचा संच जो कोनाच्या भुजांच्या दरम्यान असतो त्याला कोनाचा अंतर्भाग म्हणतात. इथे लक्षात ठेवण्यासारखा महत्त्वाचा शब्द म्हणजे दरम्यान. आता कोणताही बिंदू अंतर्भागात किंवा दरम्यान आहे की नाही हे तपासण्याची एक सोपी पद्धत पाहूया. समजा आपण इथे ई हा बिंदू घेतला. आता ई हा बिंदू किरण बी ए आणि किरण बी सीच्या दरम्यान आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण किरण बी एवर एक डी बिंदू घेऊया आणि किरण बी सीवर एक बिंदू एफ घेऊया. आपण असे बिंदू घेऊया जेणेकरून या तीनही बिंदूंना जोडणारी एक रेषा तयार होईल. तर हा झाला रेषाखंड डी ई आणि हा झाला ई एफ. जर आपण हे दाखवू शकलो की डी अधिक ई एफ बरोबर डी एफ आहे, तर याचा अर्थ असा होतो की ई हा बिंदू डी आणि एफच्या दरम्यान आहे. डी हा किरण बी एवर आहे आणि एफ हा किरण बी सीवर आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ई हा बिंदू किरण बी ए आणि किरण बी सी यांच्या दरम्यान म्हणजेच अंतर्भागात आहे. आता आपण याच्या बाहेर असणारा दुसरा एक बिंदू घेऊया. आता समजा आपण इथे एक बिंदू घेतला, त्याला सुद्धा ई हे नाव दिलं. आता आपल्याकडे अशा प्रकारे डी ई असेल आणि ही संपूर्ण रेषा ई एफ असेल. तुम्ही पाहू शकता की ही रेषा ई एफ ही डी एफ पेक्षा मोठी आहे. त्याच्यामुळे डी ई अधिक ई एफ हे डी एफ एवढं असणार नाही. याचा अर्थ असा की ई हा बिंदू डी आणि एफच्या दरम्यान नाही, म्हणजेच तो या दोन किरणांच्या दरम्यान नाही. तर आपण अंतर्भागाबद्दल पाहिलं, जो किरणांच्या आत व्यापलेला भाग असतो. आता जो भाग बाहेरच्या बाजूला असतो त्याला आपण बाह्य भाग म्हणतो.
कारण आतल्या भागाला अंतर्भाग म्हणतात आणि त्याच्या बाहेरील सर्व भागाला बाह्यभाग म्हणतात. प्रतलातील ज्या बिंदूंचा संच कोनाच्या भुजांवरही नसतो आणि कोनाच्या अंतर्भागातही नसतो, अशा बिंदूंच्या संचाला कोनाचा बाह्यभाग म्हणतात. आणि ए, बी, सी सारखे बिंदू जे किरणांवर असतात त्यांना आपण कोनावरील बिंदू असं म्हणतो. तर हा झाला कोनाचा अंतर्भाग, कोनाचा बाह्यभाग आणि कोनावरील बिंदू यांच्यामधला फरक. आता आपण यांच्यापैकी कोणते संच हे उन्नत संच किंवा कॉन्व्हेक्स सेट्स असतात आणि कोणते नसतात याबद्दल बोलूया. आपण पुन्हा आपलं प्रतल घेऊया ज्यामध्ये आपण कोनाचा विचार करत आहोत. उन्नत संचची कल्पना अशी आहे की जर तुम्ही त्या संचातील कोणतेही दोन बिंदू घेतले तर त्यांना जोडणारा रेषाखंड संपूर्णपणे त्याच भागात किंवा आकृतीच्या आत असला पाहिजे. आपण अंतर्भागातील कोणतेही दोन बिंदू घेतले तर त्यांना जोडणारा रेषाखंडसुद्धा पूर्णपणे अंतर्भागातच येतो. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की या संचातील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड पूर्णपणे आतच राहतो. म्हणून कोनाचा अंतर्भाग हा एक उन्नत संच असतो. याउलट जर आपण कोनाच्या बाह्य भागातील कोणतेही दोन बिंदू घेतले, समजा इथे एक बिंदू आहे आणि दुसरा इथे आहे, आणि त्यांना जोडणारा रेषाखंड काढला, तर तुम्ही पाहू शकता की त्या रेषाखंडाचा काही भाग बाह्य भागात आहे तर काही भाग अंतर्भागात जातो. म्हणजेच तो रेषाखंड पूर्णपणे बाह्य भागात राहत नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो की कोनाचा बाह्य भाग हा उन्नत संच नसतो, कारण या संचातील दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड नेहमीच पूर्णपणे बाह्य भागात राहील असं नाही. आता या सर्व गोष्टींचा सारांश समजून घेण्यासाठी आणि ही संकल्पना एकदम स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण घेऊया. चला, आपण आपले किरण काढूया. इथे बिंदू ए आहे, इथे बी आहे आणि इथे सी आहे आणि यांच्यामधील या जागेला आपण कोन म्हणूया. आता आपण काही वेगवेगळे बिंदू घेऊया. अमर्याद वाढणाऱ्या किरणांमुळे आपण आपली चर्चा एका प्रतलापुरती मर्यादित ठेवूया आणि बिंदूंचं वर्गीकरण करूया की यांच्यापैकी कोणते बिंदू अंतर्भागात आहेत आणि कोणते बाह्य भागात. आता आपण अंतर्भाग स्पष्ट दिसण्यासाठी आपले किरण थोडे पुढे वाढवूया. मग हा संपूर्ण भाग म्हणजे कोनाचा अंतर्भाग असेल, कारण तो किरणांच्या मधील भाग आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की आपले एस, टी आणि यू आणि व्ही हे बिंदू अंतर्भागात आहेत, तर पी, एक्स, क्यू हे बहिर्भागात आहेत किंवा बाह्य भागात आहेत, कारण ते बाहेरच्या बाजूला आहेत, किरणांच्या मध्यभागी नाहीत. आणि ए, बी, डब्ल्यू, सी, आर हे बिंदू किरणांवरच स्थित आहेत, त्यामुळे ते कोनावरील बिंदू आहेत. आणि जर तुम्ही या तिन्ही संचांकडे अंतर्भाग, बहिर्भाग आणि कोनावरील बिंदू पाहिलं तर यांच्यात एकही सामायिक घटक नाही. म्हणजे हे सगळे विभक्त संच आहेत, कारण त्यांच्यामध्ये कोणताही बिंदू सामायिक नाही. तर ही होती कोनाचा अंतर्भाग आणि बहिर्भाग यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती. मला आशा आहे की तुम्हाला हे समजून घ्यायला मजा आली असेल. धन्यवाद.